अचलपूर हे ऐतिहासिक शहर आपल्या अतिप्राचीन मंदिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। विशेष बाब म्हणजे कार्तिक महिन्यात या शहराला विशेष आकर्षण प्राप्त होते। त्याचे एकमेव कारण म्हणजे अचलपुरात भगवान कार्तिक स्वामीचे प्राचीन मंदिर स्थित आहे। त्यामुळे अशा एकमेव मंदिरात दर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक लोक या मंदिरात पोहोचतात। अतिविशिष्ट पौर्णिमा व कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रामध्ये लोक येथे देवाला एकदा तरी वर्षभरातून दर्शनासाठी येतात। काही लोक तर पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद या मोठमोठ्या शहरातून येथे फक्त कृतिका नक्षत्रात दर्शनासाठी येतात। या मंदिरातील मूर्तीचे विशेष महत्त्व असे की ही 6 मुख असलेली या मूर्तीच्या समोर 3 मुख दिसतात, तर तसेच 3 मुख मागच्याही बाजूला आहेत, जे भाविक भक्तांना सहसा दिसत नाही। परंतु याबद्दल विशेष माहिती शहरातील काही विशिष्ट लोकांना प्राप्त आहे। हिंदू धर्मातील लोक कार्तिक महिन्यात येथे विशेष आयोजन करतात। ही मूर्ती जवळपास 400 ते 500 वर्षे जुनी आहे। तसेच ही मूर्ती काळ्या पाषाणापासून निर्मित केलेली आहे। तसेच ज्याप्रमाणे हिंदू धर्मग्रंथात 6 मुखी असलेल्या कार्तिक देवतांचे वर्णन केलेले आहे, तशीच हुबेहूब भगवान कार्तिक ही मूर्ती येथे विराजमान आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंदिरातील संस्थानातर्फे कार्तिक महिनाभर काकडा आरती रोज सकाळी 5 वाजता निघते। त्याची समाप्ती या कार्तिक पौर्णिमेला होणार आहे। पौर्णिमेनंतर कार्तिक स्वामीच्या मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन केले जाते। अशा या भव्य आयोजनाचा लाभ शहरवासियांसोबत अनेक जनतेने घ्यावा, यासाठी कार्तिक स्वामीच्या व्यवस्थापक मंडळातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे। रुपेश बाजपेयीसह पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।